हॅलो, हाय. आज मी करणार आहे फेस मसाज आणि त्यासाठी मी यूज करणार आहे ग्वाशा, जे मी ब्युटी शॉपमधून विकत आणला आहे. कारण मला माझा फेस थोडा पफी दिसायला लागला होता. मग मी यूट्यूबवर काही फेस टेक्निक्स, मसाज टेक्निक्स पाहिले. खरंच खूप हेल्पफुल वाटले. फेशियल मसाजसाठी मी कोकोनट ऑइल यूज करते. तुम्ही फेशियल सिरमसुद्धा यूज करू शकता, जे तुमच्या स्किनला सूट होईल तसं. बिझी स्केड्यूलमध्ये आपण दिवसभर काम करतो. माझंही अगदी तेच होतं. उद्या करू, नंतर करू. पण आज घरची सगळी काम लवकर आवरली. म्हणून म्हटलं चला आज स्वतःलाही थोडा वेळ देऊया. कधीतरी स्वतःच्याही अपॉइंटमेंट घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटलं. सो ह्या फेशियलमध्ये तुम्हाला तुमची पफीनेस कमी होण्यासाठी मदत होऊ शकते आणि जॉलाईनमध्ये सुद्धा हळूहळू इम्प्रूव्हमेंट येते. त्यासोबत फेशियल एक्सरसाइज पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. फक्त ग्वाशा घेऊन 2 वेळा मसाज केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणाल जॉलाईन दिसत नाही, असं होत नाही. ह्यासाठी खूप पेशन्स लागतो. हा खूप मोठा प्रोसेस आहे. रिझल्ट्स यायला वेळ लागतो, कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. पण माझीसुद्धा अजून कन्सिस्टन्सी मेंटेन करायची प्रयत्न चालू आहे. ती आता किती वेळ टिकणार आहे हे सुद्धा मला माहिती नाही. तरी वेळ मिळाला तसं मी नक्कीच फेशियल मसाज आणि एक्सरसाइज करत राहीन. इम्पॉर्टंट आहे की जेंटल स्ट्रोक्सने नेहमी ऑइल लावून फेशियल मसाज करावा, जेणेकरून स्किनवर फ्रिक्शन्स होणार नाहीत आणि फेस रेड दिसणार नाही. जर तुम्हालाही पफी फेस कमी करायचा असेल तर ग्वाशा एकदा नक्की ट्राय करा. जवळच्या ब्युटी शॉपमधून तो नक्की विकत घ्या. त्यासोबत फेशियल एक्सरसाइज, भरपूर पाणी पिणे आणि चांगली झोप हे खूपच महत्त्वाचं आहे. बस आजचा व्हिडिओ माझा इतकाच. सी यू अगेन इन माय नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.